नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, लाल भोपळ्याचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो, पण कधी तुम्ही लाल भोपळ्याचे उपवासाचे वडे खाल्लेत का? आज त्याचीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चला करायची सुरुवात. उपवासाचे लाल भोपळ्याचे वडे करतोय आपण. त्याच्यासाठी इथे मी हा लाल भोपळा घेतला आहे. साधारण हा पाव किलो आहे. मोजून नाही घेतला आहे मी, पण पाव किलो असेल साधारण. त्याचे छान असे तुकडे करून घेतले, साल काढून याला कुकरला एक शिटी काढून घेतली, शिजवून घेतलं आहे. आता हा आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. दाण्याचं कूट घेतलं आहे, सोबतच एक अर्धी वाटी. ओलं खोबरं घेतलं आहे 1 वाटी. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. सोबतच इथे आपण घेऊया चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर चवीपुरती. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही याच्यात घातली तरी चालेल. आमच्याकडे खात नाही कोथिंबीर उपवासाला, त्यामुळे मी घातली नाही आहे. आता इथे मी हिरव्या मिरचीचा खरडा करून घेतला आहे. हिरवी मिरची आणि जिरं असा मिक्स करून खरडा केला आहे. तुम्ही जर जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. आमच्याकडे जिरं चालतं उपवासाला, त्यामुळे घेतलं आहे. आता ह्यातला एक साधारण अर्धा चमचा मी ह्यामध्ये घालणार आहे. तिखट आहे हा भरपूर, त्यामुळे कमी घातला आहे. तुम्ही जर कमी तिखट केला असेल तर तो जास्त घाला. आता आपण ह्यामध्ये पिठं घालायचे आहेत. हे वडे खुसखुशीत होण्यासाठी इथे साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे, ते घालूया. साधारण 1 वाटीभर साबुदाण्याचं पीठ आहे. आणि सोबतच इथे मी घेतलं आहे वरी तांदूळाचं पीठ. 1-1.5 वाटी पीठ आहे वरी तांदूळाचं, ते घालूया. आता हे सगळे जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत. भोपळा शिजवून घेतल्यामुळे हा पिठांमध्ये छान मिक्स होतो आणि खूप छान ह्याचा जो स्वाद असतो तो सगळ्या पिठाला लागतो. तुम्ही इथे बघू शकता, भोपळा छान मिक्स झाला आहे आणि छान मस्त रंग आला आहे भोपळ्याचा ह्याला. पण हे मिश्रण अजून कोरडं आहे, तर मी थोडं पाणी घालणार आहे. 1-2 ते 3 चमचे पाणी घेऊया हातावरती. आणि हे पीठ जे आहे ते छान आपण मळून घेऊया. जसं आपण साबुदाण्याच्या वड्याला करतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते मी इथे सगळं छान मळून घेतलं आहे, जसं आपण साबुदाण्याच्या वड्याला मळतो त्याप्रमाणे. आणि आता आपण ह्याचे वडे करणार आहोत. तर हे इथे मी एका बाजूला तेल तापत ठेवलं आहे. मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे हे वडे तळण्यासाठी. तुम्ही जर तूप वापरत असाल तर तुम्ही तुपात तळले तरी चालतील किंवा साध्या रिफाईंड ऑइलमध्ये तळले तरी पण चालतात. आता आपण ह्याचे वडे तयार करून घेऊया. हातावरती छान मळून घेणार आहे मी, थोडासा चपटा करणार आहे. आणि ह्याला ना मध्ये भोक पाडणार आहे, जसं मेदूवड्याला आपण पाडतो ना त्याप्रमाणे. म्हणजे हा जो वडा आहे ना तो सगळीकडनं छान सारखा शेकेल, अशा प्रकारे. इथे मी वडे तयार करून घेतलेत. आपल्याला जेवढे तळायचे तेवढेच मी तयार केलेत. आपलं तेलही आता इथे छान तापलंय. आता मी हे तेलामध्ये सोडून घेतो. आता हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. छान मस्त रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. हे जे वडे आहेत हे झालेत हे ओळखायचं कसं, तर तुम्ही इथे बघू शकता, हे आता तेलावरती तरंगत आहेत. मगाशी जेव्हा आपण ते सोडले होते आणि शिजत होते त्यावेळेला ते खाली बसले होते, तळाशी होते. पण जसे जसे हे छान शिजतात, फुगतात, तसे तसे ते वरती येतात. हा वडा तुम्ही बघू शकता मस्त फुगला आहे.
आपल्या वड्यांना इथे आता छान रंग आलाय. मी हे काढून घेतो. मस्त टम्म फुगलेत आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. मस्त कुरकुरीत झालेत. आता हे वडे आपण काढून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता हा जो वडा आहे मस्त फुगलाय. अजिबात तेलकट झालेला नाही. हाताला कुठेही तेल दिसत नाही आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. छान कुरकुरीत झालेत. एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवतो. हे बघा, मस्त आतपर्यंत शिजलेत. आतमध्ये सॉफ्ट आणि बाहेरनं छान कुरकुरीत झालेत. असेच आपण सगळे करून घेऊया. असेच आपण सगळे वडे आता तयार करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता हे होत आले की तेलावरती असे तरंगायला लागतात आणि छान फुगलेत आपले एकूण एक वडा. तुम्ही इथे बघू शकता आपले जे वडे आहेत त्यांना आता छान गोल्डन कलर आलाय. मस्त कुरकुरीत झालेत. आता आपण हे काढून घेऊया. आपले लाल भोपळ्याचे कुरकुरीत वडे इथे तयार आहेत. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे वडे तुम्ही नक्की घरी करून बघा. कसे झाले तेही माझ्यापर्यंत कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगितलं तरीही चालेल. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.